नमस्कार मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। रेल्वेकडून त्यांचं एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये आपल्याला जे आहे तर त्याच्या नवीन एक्झाम डेट जे आहे तर ते दिसत आहे। याच्यासाठी तुम्ही पाहू शकता की पीआयबी मध्ये रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते दिलेली बघा। पीआयबी न्यूज मध्ये 12 जूनला आलेलं हे महत्त्वाचं माहिती जी आहे तर ते पाहू शकतो। याच्यामध्ये त्यांनी रेल्वेच्या ज्या नवीन काही एक्झामच्या तारखा आहेत तर त्या देखील तिथं जाहीर जे आहेत तर ते केलेले आहेत। त्याच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण प्रोसेस जी आहे पुढच्या काही कालावधीची कळणार आहे मित्रांनो। आणि रेल्वेची एनटीपीसी ग्रुप डी याची कॉम्बो बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे। तर त्या बॅच मराठी माध्यमची बॅच आहे। सर्व काही लेक्चर्स तुम्हाला याच्यात मिळतील। सर्व लेक्चर्स आता रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये जे आहेत तर ते तुम्हाला मिळतील। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कोर्सेसला एनरोल जे आहे तर ते करू शकतात। बघा, आरआरबीचा परीक्षा कॅलेंडर मध्ये काही महत्त्वाचे बदल आहे आणि काही नवीन तारखा बघा। एएलपी सेकंड स्टेज सीबीटी जे असिस्टंट लोको पायलट आहे सेकंड स्टेज सीबीटी ज्याची बाकी आहे तर ती होणार आहे 26 जुलै 2026 ला। एएलपी सीबीएटी म्हणजे जी सायकोमेट्रिक टेस्ट होते तर ती होणार आहे 30 ऑक्टोबर 2026 ला। जेईची सेकंड स्टेज सीबीटीची ती होणार आहे 2 जुलै 2026 ला। एनटीपीसी ग्रॅज्युएट सेकंड स्टेज सीबीटी ती होणार आहे 10 जुलैला। एनटीपीसी ग्रॅज्युएट स्किल टेस्ट ती होणार आहे 30 सप्टेंबर 2026 ला। एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट सेकंड टेस्ट सीबीटी तर ती होणार आहे 17 सप्टेंबर 2026 ला। एनटीपीसी ग्रॅज्युएट स्किल टेस्ट ती होऊ शकते 4 डिसेंबर 2026 ला, असं त्यांनी एक्सपेक्टेड वेळापत्रक तिथे दिलेलं आहे। बघा, त्यांनी ते पण सांगितलेले की या सगळ्या रिक्रुटमेंट्स आतापर्यंत कंप्लीट झाले। त्यांचं म्हणणं या ज्या 24 होत्या बघा, असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, जेई, पॅरामेडिकल स्टाफ, तर यांचं म्हणणं आहे की सर्वच्या सर्व तिथे वॅकन्सी ज्या आहेत तर त्या आमच्या मार्फत ज्या आहेत तर त्या भरण्यात आलेल्या आहेत। रेल्वेकडून ऑलरेडी त्यांनी डिसेंबर 2025 मध्येच त्यांचं एक्झाम कॅलेंडर जाहीर केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जानेवारी फेब्रुवारी मधील असिस्टंट लोको पायलट जी फार नंतर आली, एप्रिल मे मध्ये येणारे टेक्निशियन आणि सेक्शनल कंट्रोलर, तर या बऱ्यापैकी जाहिरात आपल्या आलेल्या आहेत। बघा, जेई पॅरामेडिकल स्टाफ ही जुलै ते सप्टेंबर मध्ये येईल आणि एनटीपीसी ची एक जाहिरात येईल। त्यांचं म्हणणं आहे ग्रॅज्युएट लेवलची आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलची जाहिरात येणार आहे आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये ते खऱ्या अर्थाने ग्रुप डी ची जाहिरात जी आहे तर ती इथं प्रकाशित करतील। अशा पद्धतीचं त्यांचं जे आहे तर ते सगळे एक्झाम कॅलेंडर होतं। त्याच्यामध्ये नवीन एक्झाम तारखा ज्या आहेत तर ते आपल्याला या पीआयबीच्या न्यूज मध्ये पाहायला मिळतात। मित्रांनो, रेल्वे आणि एसएससी संदर्भात काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।